नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची 25 डिसेंबर पासून विमान उड्डाणांची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव अद्याप अधिकृतपणे न देण्यात आल्याने भूमिपुत्र संघटना, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आता रस्त्यावर उतरायचा निर्णय घेण्यात आला असून शरद पवार गटाचे खासदार बाल्या मामा यांच्या नेतृत्वात 22 डिसेंबर रोजी भिवंडी ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पनवेलचे माजी महापौर जगदीश गायकवाड हे आपल्या संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या संदर्भात दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत त्यांनी सरकारवर आणि विमानतळ नामकरणाच्या विलंबावर जोरदार टीका केली आहे. देशातील विमानतळ केवळ एखाद्या उद्योगपतीचा विकास करण्यासाठीच उभारले जात आहे का? नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी दिबा पाटील यांची आठवण काढली, पण विमानतळाला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. हे दुर्दैवी आहे असे ठामपणे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आता भूमिपुत्र सरसावले आहेत. भूमिपुत्रांमुळेच दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागणार आहे, इतर कोणामुळे नाही. हा लढा प्रतिष्ठेचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल. त्यांनी सरकारला याबाबत चांगलाच टोला लगावला आहे. बाळ जन्माला येऊन बारसे झाले, वाढदिवसही आला, पण नाव अजून लागले नाही. तसंच या विमानतळाचं झालं आहे. विमानतळ उड्डाणासाठी सज्ज आहे, पण दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सरकारची तयारी कधी होणार असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. नाव सर्वांनी सांगितलं की दिबा पाटलांचंच दिलं जाईल. मुळात माझे जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, स्थानिक अग्री, कोली, कराडी, दलित, आदिवासी, पददलित, अल्पसंख्याक किंवा इतर नव्याने वसाहतीमध्ये राहायला आलेली जी लोक, त्यांनाही दिबा पाटील जे कळालं, तर त्यांच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की आदरणीय लोकनेते आणि या महाराष्ट्राचं भूषणवर्य दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याला देण्यात यावं अशी आग्रहाची मागणी स्थानिकांची आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, हे लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न यासाठीच करतात. मी परवा एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या भारत देशामध्ये अडाणी सारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या माणसाला मोठं करायचं आहे आणि त्याला 80 एअरपोर्ट त्याला द्यायचे आहे. पण 80 एअरपोर्ट या देशामध्ये होतील, त्याचा मालक हा अडाणी असेल, कारण तो खूप गरीब आहे. त्यामुळे त्याला श्रीमंत करण्याची भूमिका आमच्या लाडक्या पंतप्रधान साहेबांची आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या माझ्या स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्याचा परिणामी आपण पाहिलेला आहे की आंदोलनामध्ये कशा प्रकारे गती मिळवली आणि अद्यापही मिळवतो. कारण आमची सगळ्यांचीच भूमिपुत्रांची, मग ते रायगडचे आहेत, ठाण्याचे आहेत, वसईचे, विरारचे आहेत, नव्या मुंबईचे आहेत, त्यांची एकच इच्छा आहे की दिबांचं नाव लागलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण पाहिलं की कोविड काळात मरणाची पर्वा केली नाही. मानव साखळी उभारली. मानव साखळी अख्ख्या रायगड ठाणे परिसरात, म्हणजे मेनू तरी 72, पण नाव दिबांचं आलंच पाहिजे. त्यावेळेस सत्ता बीजेपीची नव्हती, परंतु त्यावेळेस बीजेपीचे आमदार, खासदार, आजी माजी सगळे लोक या प्रक्रियेमध्ये होते. आता त्यांनी जो उठाव केलेला आहे त्याच्यात तुम्हाला नाकारता येणार नाही. महेश बालदींनी उठाव केलाय, तुम्हाला नाकारता येणार नाही. आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी उठाव केलाय, तुम्हाला नाकारता येणार नाही. रामशेठ ठाकूर म्हणजे 75चे गाठणारी जी लोक आहेत, जगन्नाथ पाटील असतील, आमचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर असतील, यांना मी अमर आकबर अंतरी नाव ठेवलं होतं प्रत्येक मिटिंगमध्ये. ही या वयाची लोक सुद्धा या आंदोलनात दिबासाठी म्हणजे अटॅच करत होते. ही अशी सगळी मंडळी असेल किंवा गणेश नाईक यांचा परिवार असेल, हे आधीच टिकप आहेत की दिबांचंच नाव. आमची इच्छा काय, आमच्या भोळ्या बाबड्या त्यांची इच्छा काय की बाबा 25 तारखेला जो लँडिंग होते तर उतरताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते हा माझा शब्द आहे आणि देवेंद्र साहेबांच्या शब्दावर संबंध महाराष्ट्र विश्वास ठेवतो. आणि त्यांनीच शब्द दिलेला आहे का की ज्या वेळेस विमान उतरेल त्यावेळेस लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानेच उतरेल.
25 तारखेला उतरणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या चाचण्या झाल्या, उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा मोदी साहब का म्हणले, मैं याद करता हूं. तो गाना होता, याद करे की दुनिया तेरा मेरा अफसाना. याद किया, नाम नहीं दिया. तो वो याद की आम्ही म्हणजे आमची भावना काय, त्या दिवशी दुःखद भावना प्रकल्पग्रस्त हजारो लोक तिथे उतरून गेले उद्घाटनाच्या दिवशी. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्हाला काय पाहिजे तर नव्या मुंबईचा जे एअरपोर्ट आहे आमचा, त्या एअरपोर्टला ज्यांचं रक्त सांडलं, इथं अधिकपेक्षा जास्त आमचे हुतात्मे झाले. मी नेहमी मागेही सांगितलं होतं की अटल ज्योतीच्या ऐवजी जिल्ह्याच्या एखाद्या घरात जो हुतात्मा झाला त्याचं नाव जर दिलं असतं तर किती आम्हाला फायदेशीर असतं. बरोबर आहे की त्याच्यापेक्षा ज्यांनी खरंच आरमारात काम केलं ते कान्होजी अंग्रेजींचं नाव असतं, त्यांनी आरमारात सांभाळलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं नाव दिलं असतं. ते आमच्यासाठी आमच्या नवीन पिढीला प्रेरणादायी असतं. म्हणून आता हे नाव देणार देतो. आमचे आमदार काही म्हणतात मी पेटवून घेईन, कोण म्हणतात अजून पण छाती बडवतात. दिबांचं नाव आहे, दिबांचं नाव तुमच्या मुलं मिळत नाही तर दिबांचं नाव जे मिळतं ते भूमिपुत्रांचा उद्या 22 तारखेचा मोर्चा होतो त्या मोर्चामुळेच मिळणार आहे. कारण 23ला पार्लमेंटमध्ये हौस, 22ला जर आम्ही सगळ्यांना मी विनंती करतो, हा मोर्चा मी पुन्हा सांगतो, हा मोर्चा बाला मामांचा नाही, खासदार बाला मामांचा हा मोर्चा नाही. हा मोर्चा आहे दिबा पाटीलांच्या भूमिपुत्रांचा. हा लिडिंग बाला मामा करतात का तर रायगड जेव्हा शांत झाला आणि बाला मामामुळे जाग आली त्यामुळे बाला मामा याचं लिडिंग करतात, 100% लिडिंग करतात आणि ते करावं कारण तोही आगरी समाजाचा एक राजदूत आहे आणि त्या राजदूताने 100% करावं या त्याच्या पाठीची आम्ही आहोत. लोकनेते दिबा पाटील कृती समिती सुद्धा त्यांना पाठिंबा देणार आणि त्यांना द्यावंच लागेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आमचा जो माणूस आहे ते प्रत्येक गावात जा. आमची आई बहीण काय बोलतो, हे मेले एवढं आंदोलन करत होते, आता गप्प का, आता शांतता. 2 दिवसावर उद्घाटन आले, तिने आपल्या 84 गावात फिरा, भूमिपुत्रांच्या गावात फिरा, ती 95 गावात फिरा, 27 मध्ये फिरा, 7 मध्ये फिरा, सगळे लोक सांगतील हे दिबांचं नाव पाहिजे. आणि आम्ही सांगतो, राज्यकर्ते सांगतात सत्ताधाऱ्यांना दिबांचंच मिळेल. अरे तो कधी मिळेल? आता येत्या 25 तारखेच्या उड्डाणामध्ये खरं तर आमचे काही आगरी मी स्पष्ट म्हणतो थंडावले, तोफा थंडावल्या. या तोफांना पुन्हा जागृत करण्याचं काम या ठिकाणी श्री भूमिपुत्रांची युवा टीम आता चालू केलेली आहे आणि भूमिपुत्रांची युवा टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाला गती मिळवतील याच्यात दिल मात्र शंका आहे. संभ्रम निर्माण केलाय की बाळ्यामामा ढोंडेवर येतात, इथं काय करणार आहेत. अरे बाळ्यामामा आगरी आहे. बाळ्यामामा या देशाच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो नुसतं भेवडीचं नाही. एकदा खासदार झाला पण देशाचा असतो. एवढी तरी अक्कल पाहिजे चिनपटानं. देशाचं नेतृत्व एकदा खासदार झाला की तो देशाचं नेतृत्व करत असतो. एक तुमचा नगरसेवक झाला तर पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व करतो. एवढी अक्कल नसेल तर कशाला भेवडीचा आहे आणि पनवेलचा आहे आणि पुण्याचा कशाला पाहिजे. तो लोकप्रतिनिधी आहे, पार्लमेंट मेंबर आहे. त्यामुळे तो विषय यांच्या मागे लागून काय अर्थ नाही. इथली विकास आघाडी आहे ना ती खूप थंड आहे. आता इथून पण वाढलं असतं ना, हे थंड आहे, हे शांततेच्या मार्गात चालू आहे. म्हणून शांततेच्या मार्गात त्यांना जाऊ नये म्हणून मी त्यांना सांगतो की हे आंदोलन तुम्ही गतिमान केलं पाहिजे. या आंदोलनामध्ये आता काल परवा 2 दिवस मी होतो, मी सांगितलं काय सांगत त्यांना उलटा तुम्ही अगोदर विरोध केला होता. ही 100% महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी जो विरोध केला होता दिबाच्या नावाला हे 100% सत्य आहे. कारण मी तेव्हा त्यांना पण विरोध केला होता. परंतु आता आम्ही आंदोलन करते मागे आल्यानंतर ते पुढे आले तर त्यांचं वेलकम केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. मी तर म्हणेन महाविकास आघाडी पुढाकार घेतला पाहिजे आणि ते का घेत नाही, का स्लो चालत मला माहित नाही, पण त्यांनी खरं पुढाकार घेतला. त्यामुळे मी येत्या 18 तारखेला 5 वाजता माझा गाव रोडपाडी या रोडपाडी गावामध्ये आमच्या दिबा पाटलांच्या समर्थकांच्या वतीने बालामामाला इथं आंदोलन केले. त्यांची सभा होणार आहे 18 तारखेला 4 वाजता. ते माझ्या रोडपाडी निवासस्थानी येतील, शीतल मंगल निवासस्थानी. तिथून माझ्या गावातले जे काय जुने आमचे पंच वडीलधारी मंडळी आहेत त्यांना वेलकम करतील आणि गावामध्ये
जागरण ज्या पद्धतीने आपण करतो, जागरण गोंधळ, चला रे चला दिवाच्या आंदोलनात सामील व्हा, अशा प्रकारची आमची गाव यात्रा आहे. म्हणजे गाव जसं आपण दिंडी काढतो ती म्हणजे, आणि आमचं राम मंदिर आहे त्या ठिकाणी त्याची एक छोट्या खाली मार्गदर्शन सभा होईल. 100% ब्लॅक पॅन्थरचीच ब्लॅक पॅन्थर, बरोबर आहे. समजा पॅन्थरची याच्यापेक्षा ब्लॅक पॅन्थर अधिक प्रमाणात असतील. जे एक भाग आता इतर हे काय महाविकास आघाडी आमचे बीजेपीचे किती लोक सामील होतात, बीजेपीच्या लोकांनी या सामील व्हायचं आहे या आंदोलनात. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, प्रकल्पग्रस्तांचा, भूमिपुत्राचं आहे, दिबा पाटील साहेबांचं आंदोलन आहे. म्हणून बीजेपीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनात येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आंदोलन आपल्या बापासाठी करतो ना. दशरथदादा पाटलांशी बोलणं झालं, मी दशरथदादांना सांगितलं की उद्याचा जो आंदोलन आहे 22 तारखेचा मानकवलीपासून सुरू होतं, त्या आंदोलनात तुम्ही सामील झाला पाहिजे. ते तयार आता दर्शवतील. उद्या ते मला आज उद्या त्याने भेटतात, मी लोणावळ्यात चालले, पण उद्या त्यांची माझी सकाळी बैठक आहे, त्यांच्या घरी जाणार आहे. आणि दशरथ दादा नाही तर दिबा पाटील कृती समितीने पाठिंबा दिला पाहिजे, ते देणार. त्यांना देवाच लागेल, त्यांचंच काम आहे ना. त्यांनीच हा जो डोळा आहे त्यांनीच वरती आणलेला आहे. त्यामुळे डोळारा करण्याची जबाबदारी त्याची त्यांची आहे. त्यामुळे हे ते सगळे आले पाहिजेत आणि मी या सगळ्यांशी बोलणार आहे. नाही, रामशेठ ठाकूर साहेबांशी माझा संपर्क झालेला नाही, पण दशरथ दादांशी माझा संपर्क झालेला आहे. हिंसक वळण घ्यायला लावणारे अनेक लोक त्याच्यात येतील, पण आम्ही पण स्वयंसेवक तसे तयार ठेवले आहे. आम्ही पहिलं ठरवलं या आंदोलनात कुठेही हिंसक वळण लागता कामा नाही. कारण या आंदोलनात येणारे कोण आहेत? शाळकरी, वारकरी, टाळकरी, मालकरी आणि माझे भूमिपुत्र, सगळा बहुजन गोळा होणार आहे या आंदोलनात. आणि सगळी सुशिक्षित पोरं, वेल क्वालिफाईड पर्सन या आंदोलनात येणार आहेत. त्यामुळं गालबोट लागण्याचा प्रश्न नाही, पण लाखो लोक रस्त्यावर उतरतील, लाखो. आणि नाही उतरलात तर आपल्या बापाचं नाव लागणार नाही. इथील मात्र माझ्याकडून लिहून ठेवा, मी 100% सांगतो. पेशवाई काळात आणि आत्ताच्या अँटीनेच्या काळात तुम्हाला सातत्याने जसं चिखल कसं तुडवतो तसे वैचारिक तुडवलेले आहेत. कारण तुम्हाला एक तर अकला आहेत कमी. त्याची अडचण अशी आहे, आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया वेगळी आहे. आंदोलन हे आमच्या जाती, धर्म, समाजाच्या प्रती असणारा आदरयुक्त हा एक नाव आहे. आमच्या बापाचं नाव लावावं ही प्रक्रिया वेगळी आहे. निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय की लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठीची प्रक्रिया. त्याचं ना या आंदोलनाचा संबंध काय? जर आचारसंहिता लागली म्हणून असं लिहिलं कुठे मोर्चा काढू नका. मोर्चा कशासाठी काढला जातो? तर त्याच न्याय हक्क देत नाही म्हणून मोर्चा काढतात. आचारसंहिता वेगळी आहे आणि मोर्चा हा पार्ट वेगळा आहे. तर हा मोर्चा नसून हे आंदोलन आहे. ही पायी दिंडी आहे, देवाची दिंडी. आचारसंहिता तुम्ही आम्हाला अडवता का? अडवू शकत नाही. ही पण आमच्या देवाची दिंडी आहे. दिबा पाटील आमचं दैवत आहे, ज्यांनी हजारो लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आमच्या दैवताची ही दिंडी आहे. ही तुम्हाला रोखण्याचा अधिकारच नाही. आणि रोखील तर बघून घेऊ. जरांगे घुसलेत ना मुंबईमध्ये, तर मग आगरी काय कमजोर आहेत का? सागरी कमजोर आहेत का? मग आम्ही घुसत नाही का मुंबईमध्ये? आम्ही घुसू शकत नाही का? काय केसेस होतील ना, दुसरं काय होणार आहे? आम्ही त्या अगोदर शासनाला विनंती केल्या. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, सांगून सुद्धा होत नाही. आताच्या तुम्ही बघा, मी कुणाला दोष देत नाही. मी तर माझी विनंती आहे की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी, आदरणीय मंदाताई म्हात्रे आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते गणेशजी नाईक साहेब यांनी या प्रक्रियेमध्ये उद्याची यायला पाहिजे. बघा, माझं राहणीमान, माझं पेहरावं, माझं खानपान हे सगळं मी इथलं सागरी, पहिला मी सागरी आहे. इथलं मी सागरी आहे. माझं घर कुठं आहे? खाडीच्या वरती. म्हणजे मी कोण झालो? आग्रात राहणारे आगरी, तर मी आग्रातच राहतो ना. जातीने जरी मी पूर्वश्रमीचा महार आणि आत्ताचा बौद्ध असलो तरी मी राहिलो कुठं? माझे आजोबा पंजोबा राहिले कुठे? माझी शेती कुठं? आंबेडकर खारीत, खारपाटी आंबेडकर खारीत माझी शेती. गोविंद चाऊ गायकवाड हे माझे आजोबा, याची शेती कुठं? आंबेडकर खार, बरोबर आहे. माझं घर कुठं? कासाडी नदीवर. मी कोण आहे? भारतात जातीपेक्षा शेतीला महत्त्व जास्त आहे आणि म्हणून तो मी शेतकरी आहे. जो मी इथला प्रकल्पग्रस्त आहे, भूमिपुत्र आहे आणि सागरी पुत्र आहे. मी कोण आहे? सागरी पुत्राचे आगरी पुत्र.
उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण देतो. त्या अनेक लोकांना काही गोष्टीत रहस्य असतं जाणून घेण्याचं म्हणून मी सांगतो. म्हात्रे हे आडनाव कसं पडलं माहिती आहे कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज तर कोणाला बऱ्याच लोकांना माहिती झालं होडी जहाज बोट तर तरीने प्रवास करायची. आणि तेव्हा आमचे आगरी लोक बघा ही तेव्हाची तर फास्ट चालवायची, फास्ट जोरात वल्ला मारून. ते कोण झाले? म्हात्रे, स्पीडनी तर नेणारे म्हात्रे. ऐकलं? त्यामुळं ते म्हात्रे, त्यांना पुढे आडवीला आडनाव नव्हता, मग ते आगरी झाले. आता आम्ही खरं म्हणजे राजघराण्यातले आहोत. गायकवाड म्हणजे आम्ही राजघराण्यातले आहोत. बडोद्याचं संस्थान आहे आमचं, तर आम्ही राजेच आहोत. ओके. त्यामुळे जात ही कधी निर्माण झाली, धर्म हे कधी निर्माण झालं, त्यापेक्षा तुम्ही सागरी आहात, तुम्ही सगळे आगरी आहात. तुम्ही सगळे एकविराला मानता की नाही? बौद्धही एकविराला मानतो आणि माझा आगरी एकविराला मानतो. तर एकविरा कोण आहे? एका वीराची आहे. म्हणजे कुणाची आहे? तर तथागत भगवान गौतम बुद्धांची आहे. बरोबर आहे. तर एका वीराची आहे म्हणजे आमची सगळ्यांची आहे. परंतु आम्हाला इथल्या व्यवस्थेने जातीमध्ये वेगळे करून तुकडे पाडले, आमचे जातीत तुकडे पाडले. काय तुकडे पाडले? जो शेती करतो तो कुणबी. आता कुणबी कोण आहे? आपला आहे. पण आपण तो कुणबी, यार कुणबी नाही, तो आपला शेतकरी आहे, तो आपला भूमिपुत्र आहे. म्हणजे बुद्ध कोण होते? गौतम बुद्ध कुणबी. गौतम बुद्ध काय पूर्वी म्हणजे महार होते का? नाही, हा कुणबी राजा होता, कुणब्यांचा राजा. मग कुणबी कोण आहे? आपण ओबीसी कोण आहोत सगळे. आम्हाला मुळात काय कळलं नाही सावंत साहेब की OBC आणि BC. BC म्हणजे बॅकवर्ड क्लास आणि OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. हे आमच्या तरुणांना अद्याप कळालेलं नाही. आम्ही OBC नाही, आम्ही आगरी आहोत. आम्ही OBC नाही, आम्ही भंडारी आहे. अरे बाबा, अदर बॅकवर्ड क्लास म्हणून आमच्या मुलांनी शासनाच्या कोणत्याच सुविधा घेतलेल्या नाही. त्यामुळे यांना मंडल हे कळत नाही. आणि मंडल आयोगापासून जर आता मी गेलो तर आपलं खूप व्याप वाढेल. आम्हाला फक्त आता दिबा पाटलांच्या आपण काय आव्हान येथील भूमिपुत्र 22 तारखेच्या आंदोलनामध्ये तन मन धन, बघा, तन मन धन लावून माझे सागरी आगरी सगळे भूमिपुत्र उतरले पाहिजेत. मी त्यांना हात जोडून विनंती करेन की हा आंदोलन मानकुरीला सुरू होतो. पनवेलमध्ये एकही, तुम्ही आता बघत असाल, पत्रकार म्हणून तुम्हाला बोलतो दादा, रस्त्याच्या रंगरंगोट्या चालू आहेत, आजूबाजूने झाडं लावतात. तर टेंडरवर नंतर जाऊ, आपण टेंडरवर जाणारच जाऊ, निवडणुका आले का टेंडरवर जाऊ. परंतु बघा रंगरंगोट्या चालू आहेत, सगळीकडे झाडं लावणं चालू रोडला. आपण जरा फिरा, जरा बघा, चुना मारतात, त्याच कर्बस्टोनला ते बिल ते घेतात, ते सोडा. आम्हाला त्याच्यावर जायचंच नाही. आणि 25ला आपल्या छातावडावर बसून दुसऱ्याच्या नावाचं विमान उडत असेल तर इथल्या माणसांनी सहन केलं पाहिजे का? आणि दिबांच्या आंदोलनात जे जे सक्रिय सहभागी आहेत त्यांना ते शल्य सहन होईल का? हा देखील माझा प्रश्न आहे समाजापुढे. म्हणून हात जोडून विनंती करतो, घराला लॉक मारा आणि या आंदोलनात या. आता काही चोऱ्या होत नाही, आता CCTV आहेत, त्यामुळे घराला लॉक करा. आणि हात जोडून सांगतो, दिबांच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबांच्या नावासाठी बाहेर या, हीच तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतो. धन्यवाद.